हॅलो मित्रांनो, तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वर्क बेंच आपण कसं डाउनलोड करायचं आहे. तर तुम्ही सिंपली क्रोम वरती येईल आणि टाईप करेल वर्क बेंच म्हणून वर्क बेंच आणि एंटर दाबेल आणि नंतर फर्स्ट जे येईल मायस्क्यूएल वर्क बेंच, तर त्याच्यावरती क्लिक करेल. त्यांच्या वेबसाईट वरती जाईल, तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आणि त्याच्यातून तुम्ही डाउनलोड नाव वरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हे दिसत असतं की विंडोज x86 आणि 64 बिट्सचं दिसत असेल. तर ह्याच्यावरून तुम्ही डाउनलोड वर जसं क्लिक कराल तुम्हाला एक नेक्स्ट पेज वरती नेईल. तुम्हाला जस्ट आहे ना, नो थँक्स, जस्ट स्टार्ट डाउनलोड करायचं आहे. तुम्ही बघू शकता की ते डाउनलोडिंग होत आहे वर्क बेंच. तुम्ही बघू शकता की आपलं वर्क बेंच डाउनलोड झालेलं आहे. तर मी जस्ट त्याच्यावरती क्लिक करेन. ते तुम्हाला असं दिसेल. तुम्हाला फक्त नेक्स्ट करायचं आहे, नेक्स्ट आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला डाउनलोड होत आहे. तर फक्त तुम्ही फिनिश वरती क्लिक करा, झालं, आपलं डाउनलोड झालेलं आहे. तर आता तुम्ही फक्त जस्ट आहे ना, सर्च मध्ये खाली तुम्ही बघू शकता लॉन्च पण झालेलं आहे बाय डिफॉल्ट. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मी ऑलरेडी याच्यावरती डाउनलोड होतो, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली डिटेक्ट केला असेल. तुम्ही जर फर्स्ट टाइम डाउनलोड करत असेल तर तुम्हाला पासवर्ड सेट करायचा असेल, तुम्ही ऑब्विसली साधा पासवर्ड लिहू शकता की रूट म्हणून. इथं लोकल इन्स्टन्स आहे, तुम्ही अजून जर इन्स्टन्स क्रिएट करायचं असेल तर तुम्ही क्रिएट करू शकता. इथं प्लस वर दाब. ओके, सो तुम्ही इथं बघू शकता मी क्रिएट केलेला आहे. जर माझा जो पासवर्ड असेल तो मला टाकायचा आहे, तुम्ही जो पासवर्ड सेट कराल तुम्ही तो टाका. मी एंटर जसं करेल तसं मला एक एन्व्हायरमेंट क्रिएट करून देईल. तुम्ही लेफ्ट साइडला बघू शकता की जेवढे पण आपले डेटाबेस आहे ते क्रिएट केलेले आहे. नंतर आता दिसतात आणि आता आपण बघणार आहोत की डेटाबेस कसा क्रिएट करायचा. त्याचा सिंपल कमांड आहे क्रिएट डेटाबेस. तुम्हाला खाली सजेशन पण दिसू शकत असेल की तुम्ही सजेशन एंटर दाबले ते सजेशन होतं आणि डेटाबेसचं नाव SQL प्रॅक्टिस दाखवू आपण. ठीक आहे, आणि सेमीकॉलन द्यायचं आहे. सेमीकॉलन काय करते की ते ब्रेक करतं स्टेटमेंटला. तुम्ही जस्ट आहे ना, एक वरती क्लिक केलं की ते सिलेक्ट होईल आणि जस्ट तुम्ही ना एक्झिक्यूट करायसाठी त्या लाईक बिजलीचा सिम्बॉल आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता की क्रिएटेड डेटाबेस हे SQL प्रॅक्टिस झालेलं आहे. तर याच्यानंतर आपण काय करतो की या डेटाबेसला आपण यूज मध्ये घेतो. तर यूज त्याच्यासाठी कमांड काय, यूज SQL प्रॅक्टिस आणि सेमीकॉलन द्यायचं आहे. आणि जस्ट तुम्ही हे केल्यानंतर क्वेरी हिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की खाली आपण डेटाबेसला यूज केलेला आहे. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ.